कोयना धरणातील पाणीसाठा 92 टीएमसी, सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य, पालकमंत्री शंभूराज देसाई. कोयना विभागाच्या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी दुपारी कोयना धरण परिसराची पाहणी करून धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणीसाठा, पाण्याची आवक तसेच धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोयना धरणामध्ये 92 टीएमसी पाणीसाठा असून पुढील काही दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर दरवर्षीप्रमाणे पाणीपूजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. कोयना धरण व्यवस्थापनाने आतापर्यंत पाणीसाठा आणि विसर्गाचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कोयना नदीकाठच्या गावांमध्ये आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सातत्याने कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. कोयना धरणातील पाणीसाठा व विसर्गाचे योग्य नियोजन करून नदीकाठच्या गावांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी कोयना धरण व्यवस्थापनाचे अधिकारी, विविध पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. QR कोडयुक्त वाहन स्टिकर व ओळख बॅचचा सातारा जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम. डिजिटल प्रशासनाला चालना. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता आणि सुरक्षित ओळख प्रणालीला प्राधान्य देत सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांसाठी QR कोडयुक्त वाहन स्टिकर आणि अधिकृत ओळख बॅच वितरणाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारा हा राज्यातील उल्लेखनीय उपक्रम मानला जात आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक सदस्याच्या खासगी वाहनासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकृत लोगोयुक्त विशेष वाहन स्टिकर तयार करण्यात आले आहेत. स्टिकरवरील स्वतंत्र QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित सदस्याचे नाव, कार्यकाळ, जिल्हा परिषद गट क्रमांक व पत्ता आदी अधिकृत माहिती त्वरित उपलब्ध होते. प्रत्येक सदस्याला QR कोडयुक्त अधिकृत ओळख बॅचही प्रदान करण्यात आला आहे. बॅचवरील QR कोड स्कॅन करून सदस्यांची ओळख काही क्षणात पडताळता येणार असल्याने प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि नागरिकांसाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ व विश्वासार्ह ठरणार आहे. या डिजिटल प्रणालीमुळे वाहन स्टिकर व ओळख बॅचचा गैरवापर रोखण्यास मदत होणार असून सुरक्षितता आणि पारदर्शकतेलाही बळ मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून भविष्यात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही हा उपक्रम मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सातारा जिल्हा परिषद विकास कामांसह डिजिटल प्रशासनातही राज्यात आदर्श निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. QR कोडयुक्त वाहन स्टिकर आणि अधिकृत ओळख बॅचमुळे सदस्यांची ओळख अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल. नागरिकाभिमुख व आधुनिक प्रशासन उभारण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी सांगितले. QR कोडयुक्त वाहन स्टिकर आणि अधिकृत ओळख बॅच वितरणाचा हा उपक्रम आधुनिक व जबाबदार प्रशासनाचे उत्तम उदाहरण आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे सदस्यांची अधिकृत ओळख सुरक्षित होण्याबरोबरच प्रशासन आणि नागरिकातील समन्वय अधिक प्रभावी होईल. सातारा जिल्हा परिषद भविष्यातही नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे राज्यात वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांनी व्यक्त केला. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती कोरेगावात उत्साहात साजरी. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे नगर प्रतिष्ठान व कोरेगाव तालुका परिवर्तन विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त मध्यरात्री 12 वाजल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केक कापण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजी करत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नितीन भाऊ बोतालजी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. शनिवारी दुपारी 12 वाजता सत्यशोधक अण्णाभाऊ साठे नगर येथे सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे तसेच गणेश बोतालजी यांनी उपस्थित नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना महापुरुषांचा प्रेरणादायी व सत्य इतिहास सांगत सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश दिला. इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी स्वराली बोतालजी हिने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमास तेजसदादा शिंदे, नगरसेवक हेमंत बर्गे, जिल्हा सचिव वनिताताई खवळे, तालुका महिला आघाडी अध्यक्षा मनीषाताई सोनवणे, माजी सरपंच मनोज येवले,
गोरख नाना बोतालजी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बोतालजी, नगरसेवक प्रीतम बर्गे, गणेश धानवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश येवले, रवी येवले, धीरज सरगडे, निलेश सपकाळ, शशिकांत जाधव, सुनील भैया बोतालजी, आकाश भाऊ, साहिल बोतालजी, मामा बोतालजी, निलेश बोतालजी, आकाश येवले, श्रीकांत बोतालजी, विकास चव्हाण, संजय बोतालजी, साहिल येवले, संतोष बोतालजी, अंकुश अडगळे, रवी बोतालजी, अंबादास बोतालजी, सतीश बोतालजी, सुंदराबाई आजी बोतालजी, रंजना बोतालजी, मीरा बोतालजी, पद्मा बोतालजी, सोनाली बोतालजी, पल्लवी बोतालजी, प्रिया बोभाटे, पायल वायदंडे, श्रिया बोभाटे, भाग्यश्री बोतालजी यांच्यासह ज्येष्ठ नेते, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, पोलीस कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. पिंपोडे बुद्रुकमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा, तिघांविरोधात गुन्हा दाखल, 23,745 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मटका साहित्य व इतर वस्तूंसह एकूण 23,745 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक गावातील धर्म मिस्त्री यांच्या गॅरेजच्या मागे, गौतम वाघंबरे यांच्या हॉटेलच्या मागे तसेच रामचंद्र पिंपळे यांच्या घरामागील आडोशाला काही जण बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. या कारवाईत परशुराम मोहन काकडे, अनिल भालचंद्र कदम आणि अजमत नजीर खान पठाण राहणार पिंपोडे बुद्रुक यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मटका साहित्य, 2 अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण 23,745 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अंमलदार शुभम पवार यांनी फिर्याद दिली असून रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जगताप तपास करत आहेत.